शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिर्विद्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरणं सर्वलोकैकनाथं सर्वलोकैकनाथं सर्वलोकैकनाथं। गोपाल कृष्ण भगवान की जय, नारायण भगवान की जय। अधिक मास महात्म्य अध्याय 5 संक्षिप्त। श्री गणेशाय नमः। त्या विप्रकन्येची विनवणी ऐकून दुर्वास ऋषी म्हणाले, मुली, तुला मी जे व्रत सांगतो ते तू कर, पण कोणाला सांगू नकोस. आता लवकरच या महिन्यापासून 3रा महिना पुरुषोत्तम मास येत आहे. त्यात जर दानादिक कर्मे केली, उपवास केला तर अनेक पापे दूर होतात व इष्ट वरप्राप्ती होते, अंतिम मोक्ष मिळतो. असे सांगून दुर्वासांनी तिला त्या महिन्यात काय काय करता येईल ते सांगितले. पण त्या विद्वान मुलीने त्यांचे मत ग्राह्य न मानता सूर्य, शंकर, विष्णू, देवी, इतर महिने यांसाठी करावयाची व्रते सुद्धा प्रभावी आहेत आणि अधिक मास तर मलमास म्हणून अनिष्ट मानला जातो असे म्हटले. दुर्वासांना वाईट वाटले, पण पितृहीन अज्ञानी कन्या समजून तिला त्यांनी शाप दिला नाही. एवढे मात्र म्हणाले की, मुली, तू पुरुषोत्तम मासाची निंदा केलीस, त्या कर्माचा परिणाम मात्र तुला भोगावा लागेल. तिला क्षमा करून दुर्वास मुनी तेथून निघून गेले. शंकराची आराधना करावी असे त्या मुलीने ठरविले. कित्येक वर्ष तप झाल्यावर तिच्या तपाने शंकर प्रसन्न झाला. त्या मुलीला अत्यंत आनंद झाला. शंकराने तिला विचारले, तुला काय हवे? तेव्हा ती उत्साहाच्या भरात पती देही असे 5 वेळा म्हणाली. शंकर म्हणाला, अरे अरे, 5 वेळा कशाला म्हटलेस? तुला 5 पती मिळतील. तू पुरुषोत्तम मासाची निंदा केलीस, त्यामुळे तुला दुःख भोगावे लागेल. तुला पुढील जन्मी 5 पती मिळतील, तरी तुला मोठी प्रतिव्रता म्हणून मान मिळेल. काळजी करू नकोस. असे म्हणून शंकर अंतर्धान पावला. ती कन्या पुष्कळ दिवस जिवंत राहिली व कालांतराने मरण पावली. द्रुपद राजाने जो यज्ञ केला त्या यज्ञातून तीच कन्या प्रकट झाली. असे म्हणून श्रीकृष्ण म्हणाला, मला प्रिय असणाऱ्या पुरुषोत्तम मासाची हिने निंदा केल्यामुळे दुःशासनाकडून हिची विटंबना होणार होती, पण ती मला बंधू मानते व माझी भक्ती करते म्हणून मी तिला वाचविले. येत्या पुरुषोत्तम मासात तुम्ही व्रताचरण करा, म्हणजे तुमचे दुःख लवकर दूर होईल. असे सांगून व पांडवांचे सांत्वन करून श्रीकृष्ण द्वारकेला परत गेला व पांडवांनी नंतर वनवासात पुरुषोत्तम मास आला असता स्नानदानादी व्रते केली आणि यथाकाल शत्रूंना जिंकून आपले राज्यपद परत मिळविले. नारायण नारदाला म्हणाले, सूर्यवंशात दुर्दन्वा नावाचा राजा होता. त्याने पुरुषोत्तम मासाची सेवा केली व तो गोलोकास गेला. त्याची कथा ही बोधप्रद आहे, ती ऐक. अध्याय 5 प्राकृत भाषेत. श्री गणेशाय नमः. पूर्वाध्यायी अलौकिक. विप्रकन्येने आपुले दुःख दुर्वासासी कथिले सकळीक, ऐसे कथानक झाले. पुढे असे कथा सुरस श्रोती श्रवणा द्यावे मानस. भगवान कृष्ण द्वारकाधीश धर्मरायास सांगत की, राया ती विप्रकन्येची वाणी ऐकून या दुर्वास मुनी. म्हणे ग बाळे विप्रनंदिनी, शोक काही करू नको, तव दुःखाची ये नाशार्थ. अंतरी विचारिता बहुत, गुह्यापेक्षेही गुह्य अत्यंत. ऐसे एक सुचले असे, ते तुझ सांगतो ऐकावे. परी तू कवणाही न सांगावे, कथिल्या ऐसेची आचरावे. दुःख आगवे हरेल, येथून येईल तृतीय मास. पुरुषोत्तम नाम तयास, त्यात करिता सत्कर्मे विशेष. पापे अशेष लोपती, मासा माझी कार्तिकाधिक. पुण्यकारक असती अनेक, परी या सम किंवा अधिक. नसे आणिक कोणताही मास. पक्ष तिथी संक्रमणे, सर्व पर्वे रविशशी ग्रहणे.
आणि निगमोक्त नाना साधने पुण्यदायक असती जी, ती ह्या पुरुषोत्तम मासाची 16वी कळा ही न पावती साची. याहुनी इतर महात्म्याची गोष्ट काय तुझ सांगू. 12 सहस्त्र वर्षे पूर्ण नित्यकरिता गंगा स्नान, किंवा सिंहस्ती गोदास्नपन करिता फळ मिळे जे, तेची पुरुषोत्तम मासात कोणत्याही शुद्ध जळात सविधी स्नान करिता यथार्थ प्राप्त होते सकळही. हा पुरुषोत्तमाचा प्रिय मास, पुरुषोत्तम नाम यास व्रतादिकी सेविता विशेष इच्छित अशेष लाभते. मज अनुभव असे याचा, असत्य नव्हे माझी वाचा. यानेच माझे प्रतापाचा जगी झेंडा झळकत आहे. तस्मात बाळे तू सत्वरी येत्या अधिक मासा माझारी. पुरुषोत्तम व्रत करी त्वदिच्छा सारी पुरेल. श्रीकृष्ण म्हणे गा धर्मराया, ऐसी दुर्वासे करुणी दया. मेधावी ऋषीची टिपतनया, दीन म्हणून सम्मानिली. प्रेम भरे तिये लागून, कथिले दुःख मोचन साधन. परिप्रारब्ध गती गहन, समर्थ कोण जाणावया. आधी जाते बुद्धी सकळ, नंतर जाते भांडवल. ऐसे बोले विद्वन मंडळ, तैसेची तत्काळ झाले. दैवे लाभता सुधेचा घडा, वेगे ओतुनी द्यावा उकिरडा. की चिंतामणी फोडून रोकडा, अभाग्य लावी जे पायरीस. की सुरभी चालून येता घरा, ताडून दवडी जे माघारा. की द्वारी उदेता कल्पद्रुम बरा, तोडून लावी जे तुरीस. तैशीच तिने केली परी, मूढ बुद्धी उदेली अंतरी. सकळ गुणांची झाली सुरी, दुर्दैव पुढे सरसावले. तेने ती विप्रकन्या मनात, क्रोधावुनिया अत्यंत. त्या महाकोपिष्ट दुर्वासा प्रत, बोलू लागली असूये. म्हणे मुने त्वा कथिले यथार्थ, परी ते मज नाही रुचत. मागाधिक मास ते समर्थ, काहीच करीत नाहीत की. कार्तिक मास महाश्रेष्ठ, तयासी कसा म्हणसी कनिष्ठ. वैशाख मास सेविता स्पष्ट, काय इच्छित न देतो. सदाशिवाधिक देवासी, सेविता अनन्य भावेसी. ते आपल्या सेवकासी, सुफल देत नाहीत की. अथवा हा प्रत्यक्ष दर्शन, आकाशी फिरतो चंडकिरण. यासी सेविता संपूर्ण, इच्छा पुरवित नाही की. किंवा सेविता अंबिका देवी, ती काय कामना न पूर्वी. की गणेशाचे सेवे आगवी, इच्छा पुरत नाही की. व्यतिपातादी महायोगांसी, आणि शिवादी सर्व देवासी. उल्लंघुनी बोलता तुझसी, लाज कैसी वाटेना. जया तू म्हणसी पुरुषोत्तम, तो मलमास अति अधम. त्यात नाही रविसंक्रम, सर्व कर्मा निंद्य असे. ऐसे असता तू तयासी, सर्वात श्रेष्ठ कैसा करीसी. तुझे धाष्ट्य पाहुनी मजसी, बहु आश्चर्य वाटते. सर्व दुःखांचा नाशक, ब्रह्मांडा माझी हरीच एक. तया वाचुनी तैसा अनिक, मजना दिसे कोणीही. सीतापती रामाविण, की उमापती शिवा वाचून. माझे दुःख हरिल संपूर्ण, ऐसा देवना कोणीही. ऐसे असता सोडून यासी, कैसास्तविसी मलमासासी. भास्करा तेजुने खद्योतासी, बाणावे तैसे केलेस. ऐसी ती विप्रसुतेची वाणी, ऐकूनी या दुर्वास मुनी. कोपे खवळला तत्क्षणी, नेत्र आरक्त जाहले. तथापि शापिले नाही तियेस, हीच कृपा केली विशेष. अंतरा माझी झाला उदास, विचार केला ऐसा की. ही तो मम मित्राची सुता, नाही जाणत स्वहिता हिता. अपुरी बुद्धी मूढ तत्वता, म्हणून ऐसे बोलली. पुरुषोत्तमाचे महिमान, पंडितासही दुर्ज्ञेय पूर्ण. मग ऐशा ह्या मुढे लागून, कोठून पै समजणार. ही कुमारी पितृहीन बाळा, दुःखार्णी भर्जित वेल्हाळा. माझ्या अत्युग्र शापाला, कैसी सहन करील. ऐशा कृपे तो दुर्वास मुनी, ठाईच सर्व कोप निरखुनी. पुनश्च विप्रकन्ये लागुनी, बोलता झाला साक्षेपे. बाळे तू महापराधीन परी, माझ्या मित्राची आहेस कुमारी. म्हणून आता मी तुझवरी कोप न करी काहीच. जैसे तुझ्या येईल मनात, तैसेची करी तू समस्त. तथापि मी भविष्य किंचित सांगतो ऐके दुर्भाग्ये. त्वां पुरुषोत्तम मासाप्रत, निंदिले त्याचे फळ खचित. इह जन्मी वा अन्य जन्मात, तुझ भोगणे असेची. आता बदरी वना लागून, येथून मी जातो जाण. तू मम मित्राची कन्या म्हणून, तुझ नाही शापिले. आता तू केवळ बाळ भावेसी, आपले हित नेणसी. शुभ किंवा अशुभ तुझसी, कोठून पै समजेल. आता मी करीतो गमन, सदा असो तव कल्याण. अवश्य भावी शुभाशुभ जाण, कोणाचे न
उल्लंघवे. ऐसे बोलूनी दुर्वास मुनी शीघ्र निघोनी गेला तेथुनी. पुरुषोत्तमाच्या हेळणे तत्क्षणी निष्प्रभ झाली मुनिकन्या. मग तिने चिरकाळवर अंतरी करून या विचार. शीघ्र फलदाता शंकर आहे ऐसे आठविले, आणि त्याचे करिता आराधन सर्व कामना होतील पूर्ण. तरी आता तपाचरण करावे हेची योग्य असे. ऐसा निश्चय करुनी मनी ती मेधावी ऋषीची नंदिनी अति निष्कर तपाचरणी प्रवृत्त झाली तत्काळ. तो जगदीश्वर पंचवदन दशभुज दिव्यानि त्रिनयन अनाथनाथ दीनरक्षण उमा रमण जगद्गुरु. तया लागी अंतरी ध्यात तयाच्याच उद्देशे सतत भजन पूजनादि करीत कष्ट बहुत चालविले. ग्रीष्मा माझी उष्मा दारुण तेव्हा करी पंचाग्नी साधन. हेमंत शिशिर थंडी कठीण तेव्हा निमग्न शीतोदकी. वर्ष तुर्माजी वृष्टी बहुत तैती उघडी पर्जन्यात. दर्भशय्येवरी सतत अनावृत निजतसे. प्रातःसायं नित्य नेमान अधोमुख करी धूम्रपान. आहार विहार गमनागमन निद्रादी संपूर्ण त्यागिले. कृश झाले सर्व शरीर चित्ती आठवी श्रीशंकर. तिथियेची तपस्या उग्र पाहून इंद्र घाबरला. माझे पद ही घेईल आता म्हणून तया पडली चिंता. बहुत विघ्ने केली तत्वता परिती व्यर्थ जाहली. एवं प्रकारे विप्रबाळी तप आचरती वहिली. नवसहस्त्र वर्षे लोटली केवळ उरली जिवंत. तेव्हा भगवान गौरी रमण श्रीशंकर झाला प्रसन्न. स्वस्वरूप प्रगट करून तिज पुढे ठाकला. शुद्ध स्फटिक समान वर्ण तेज फाके सूर्या समान. दशभुज पंचवदन नीलकंठ साजिरा. माथा पिंगट जटांचा भार माझी झुळझुळ वाहे नीर. तृतीय नेत्रीचा वैश्वानर तेज प्रखर तयाचे. मस्तकी मिरवे चंद्रकला गळा नरमुंडांची माळा. हस्ती त्रिशूळ तेजा गळा व्याघ्र चर्म नेसलासे. भस्मचर्चित सर्व शरीर नागयज्ञोपवित सुंदर. ऐसा भगवान श्रीशंकर प्रत्यक्ष पुढे पातला. ते दिव्य स्वरूप विलोकून विप्रकन्या उठली तत्क्षण. शरीरा माझी येता प्राण प्रेत उठे तत्काळ. परमानंदी निमग्न झाली जय जय शिवा चंद्रमौळी. म्हणून तयाचे पदकमळी प्रेमे मस्तक ठेविले. सवेची दोन्ही हस्त जोडून मानुसोपचारी केले पूजन. मधुरपणी प्रेमे स्तवून स्तब्ध उभी राहिली. तैतो भगवान पार्वतीवर विप्रकन्येसी बोले सादर. बाळे मी साक्षात श्रीशंकर तुझा प्रसन्न झालोसे. तरी मागे वरप्रदान तवेच्छा सर्व पूर्वीन. ते शिवाचे ऐकुनी वचन विप्रकन्या आनंदली. आणि म्हणे पार्वती रमणा प्रसन्न झालासी दयागना. तरी माझी मनकामना पूर्ण करी सत्वर. पती दे पती दे पती दे मजसी. पती दे पती मी मागते तुझसी. तया वाचुनी मम मानसी इच्छा नाही काहीच. ते विप्रकन्येचे भाषण ऐकुनी बोले उमारमण. बाळे तू स्वमुखे वचन बोललीस तैसेची होईल. पती दे मज प्रती ऐसे 5 वेळ बोललीस निरुती. म्हणून तुझला 5 पती अत्युत्तम होतील. ते सर्व धर्मज्ञ महाशूर सत्य प्रतिज्ञा प्रतापी थोर. नाना यज्ञ करते परिकर क्षत्रिय जाती असुनिया. जितेंद्रिय साधू सत्कीर्ती गुणविख्यात होतील जगती. तुझवर करीतील बहुप्रीती संशय चित्ती धरू नको. ऐशी शिवाची ऐकुनी वाणी अति दुःखित विप्रनंदिनी. म्हणे देवा तू शिव असूनी काहे अशिव बोलतोसी. करुणागणा गिरिजापती नको नको ही विरुद्ध स्थिती. एके नारीसी एकची पती हाच असे सदाचार. आजपर्यंत जगाभितर कदाही कोठेही साचार. एके नारीसी 5 भ्रतार हृष्ट वा श्रुत नाहीत पै. पुरुषासी मात्र 5 भाज्या कथिल्या असतील वृषभध्वजा. ऐसे असता हा तू तिजा पंत कैसा बोलतोसी. मी तो केवळ तुझी असूनी कैशी होऊ 5 कामिनी. मजविषयी ऐशी वाणी बोलण्या योग्य नाहीस. तथापि तैशी करीशील मज. तरी समर्था सांगते तुझी मी आहे म्हणून सहज. तुलाची लाज होईल पै. तियेची ऐकुनी भारती. शिव म्हणे गे तुझ 5 पती. या जन्मी न होता निश्चिती. पुढील जन्मी होतील. तू स्वतपाच्या बळे निरुते. अयोनी संभव होशी तेथे. सदा भोगुनी भात सुखाते. मोक्षपदाते पावशील. दुर्वास ऋषी महाकोपन तो माझीच
प्रिय प्रतिमा जाण, तयाचा तू पूर्वी महान अपमान केलासी. त्या ऋषींचे सामर्थ्य अद्भुत, मुखे काय सांगू तुझ प्रत. जरी का कोपेल किंचित, तरी त्रैलोक्य जाळील. परी त्याने शापिले नाही, दयाच केली तुझ विषयी. तथापि त्वाजे त्या समयी ब्रह्मतेजे मर्दिलेस. तयाचे फळ अति दारुण, अवश्य भोगणे असे जाण. ते साक्षात देव वचने, निवारण नवेची. आणि जो पुरुषोत्तम नाम, सर्व मासात मासोत्तम. भगवंताचा प्रिय परम, तो वाचून पूर्वी निंदिलास. जे असी साक्षात भगवंताने, स्वप्रिय म्हणून बहुप्रेमाने. आपुले ऐश्वर्य पूर्णपणे अर्पिले असे साचार. मी आणि ब्रह्मादी देव, सिद्धचारण यक्षगंधर्व आणि नारदादी तपस्वी सर्व मानिता हो सर्वदा. तो भगवत प्रिय मास निंदिला, आणि कदापि त्वाम नाही पूजिला. म्हणून बाळे पुढे तुझला, पाच पती होतील. हे अन्यथा न होय निवृत्ती. पुरुषोत्तमाते जे निंदिती, तयासी नाना दुःखे होती. अंती पडती रौरवात. पुरुषोत्तमाची भक्ती करीत, ते पुत्र पौत्र धनन्वित होत. इह परलोकी अखंडित सुख होय तयासी. अस्मदादी दैवही सर्व, मासासी सेवितो सदैव. जया सेविता पुरुषोत्तम देव, प्रसन्न होतो सत्वरी. तरी तया कैसे न बजावे, सर्वी सदैव सेवावे. महर्षींचे वचन मानावे, असत्य नवे म्हणून या. आणि सद्वादी महामुनी, सत्कारावाचे वेची वचन सर्वजणी. ऐसे बोलत पिनाक पाणी, गुप्त तत्क्षणी जाहला. तै युद्धभ्रष्ट हरिणी परी, चकित झाली विप्रकुमारी. महाभीती उदेली अंतरी, पुढे काही सुचेना. मुखीचे सर्व तेज पळाले, दीर्घ निश्वास उद्भवले. नेत्रातून अश्रू चालले, तप्त झाले सर्वांग. चिंताग्नीच्या भडकल्या ज्वाळा, तेने करपली विप्रबाळा. दावाग्नी दग्धलता कोमळा, तैसी झाली विवळ. ऐसे दुःख भोगता सतत, संवत्सर लोटले बहुत. कृतांत पातला अवचित, प्राणतीयेचे हरियेले. प्रवृत्तकाली समेद गगनी, जैसी लोपे सौदामिनी. तैशीच ती विप्रनंदिनी, स्वाश्रमी नष्ट जाहरी. तपोयोगे पाप जळाले, कलेवर आश्रमी पडले. पनस्थ विप्र मिळून सगळे, अग्नी दिधला तयास. श्रीकृष्ण म्हणे गा नृपाळा, जय तिनी माली विप्रबाळा. द्रुपदराये तेचे वेळा, यज्ञ केला उत्तम. त्या यज्ञकुंडातून कुमारी, अग्निवर्ण देली गोजिरी. तीचही पांचाली म्हणून भूवरी, सर्व प्रसिद्ध झाली असे. पूर्वीची जी ऋषिकन्या, तीचही सांप्रत सर्वमान्या. अयोनी संभव ऐशी धन्या, द्रुपद कन्या झाली. पूर्वजन्मा माझी येते, तुझ पाचपती होतील निरुते. ऐसे शिवे जे कथिले होते, तैसेची येथे घडलेसे. तुम्ही महापुरुषार्थी, येचे झाले ती पाचपती. आणि ही द्रौपदी महासती, मजला अतिप्रिय आहे. ही मज विषयी स्नेह करते, मजवरीच प्राण ठेविते. मतपरायण अशी वर्तते, मजची भजते सर्वदा. स्वप्राणापेक्षाही अधिक, ईश्वर माझे प्रेम सकळिक. ही मम सखी अलौकिक, मीच रक्षक येचा. परिहिणे पुरुषोत्तमाची, पूर्वी हेळना केली साची. म्हणून सांप्रतम्या येची, उपेक्षा केली सर्वथा. पुरुषोत्तमा ते तिरस्कारित, तया मी लोटितो नरकात. ही मम सखी प्रिय अत्यंत, म्हणून तैसे ना केले. अरे पुरुषोत्तमाची योग्यता, तुझं काय सांगू नृपनाथा. हा मुनी देवासी सर्वथा, सेव्य असे साचार. मग केवळ मानवा ऐक, सेव्य असेल यात काय अधिक. सर्वार्थ फलदायक, ऐसा आणिक नसेची. तरी सांडूनी अन्य कृत्यांसी, येत्या पुरुषोत्तम मासासी. स्नानदान जपादी केसी, आराधी तू सादर. तेने तुमचे सर्व प्रकारे, कल्याण होईल निर्धारे. 14वे वर्ष होता पुरे, दुःख समग्र निरसेल. अरे या कृष्णेचे केशाकर्षण, पाहुनिया जे हर्षले पूर्ण. तयाची या स्त्रियांचे केशवपन, करील जाण निश्चये. सुयोधनादी सर्व भूपांसी, धाडीन मी यमसदनासी. संहारुनिया स्वशत्रूची, चक्रवर्ती होशील तू.
चिराब्दी तनया माझी कांता, की प्रद्युम्न की हलायुध भ्राता, सात्यकी किंवा देवकी माता, ही मज प्रिय असती पै, परी मज जैसे माझे भक्त, केवळ आवडती अत्यंत, तैसे ह्या सर्व ब्रह्मांडात अन्य कोणाच नावडती, जेणे दुखविले माझे भक्त, तेने मजची पिढिले सतत, आणि त्या समह्या सर्व जगात द्वेष्य नसे कोणीही, त्या दुष्टा ते सूर्यनंदन, मदाज्ञे देतो फलदारुण, मी तयाचे मुखावलोकन, दंडार्थहीन करीच, तुम्ही माझे परमभक्त, दृष्टी तुम्हा गांजिले बहुत, तयांचा करीन निपात, चिंता मनात करू नका, येत्या पुरुषोत्तम मासासी, आराधा अनन्य भावेसी, सर्व प्रकारे तुमच्या सुखासी, पार राहीसा होईल, स्वस्थ रहा चिंता न करा, आता मी जातो द्वारकापुरा, तेथीचा जनसमूह सारा, विरहातुर झाला असे, वसुदेव देवकी रोहिणी तनय, प्रद्युम्न सांब गदादी तनय, औकादी यादववर्य आणि रुक्मिण्यादी स्त्रिया ज्या, ती सर्व ही माझी निवृत्ती, मार्ग प्रतीक्षा करीत असती, राया आता मज प्रती निरोप देई सत्वर, ते कृष्णाचे ऐकता वचन, पांडव झाले बहुखिन्न, दुःखाश्रू डाळीत तया लागून, सद्गदवाणी बोलत, हे देव जगन्नायक, तूच आमचे जीवन एक, जलचरासी ऐसे उदक, तैसाची रक्षक तू आम्हा, तुझ विन नाही आम्हा कोणी, तूच आमचा कैवारी धनी, तरी पुनश्च आम्हा लागुनी, शीघ्र देई दर्शन, पांडवांचा स्वामी कृष्ण, ऐसे बोलती सर्वजण, तयाचा धरुनी अभिमान, सदा रक्षी आम्हास, देवा आम्ही पांडव सकळ, तुझ्याची दास असो केवळ, तरी तू आम्हा कदा काळ विसरू नको दयाळा, अस्मच्चित्त भ्रमरा लागून, तव पादाब्ज असो जीवन, हेची देवा कर जोडून, पुन्हा प्रार्थितो, ऐसे ते पांडव सादर, प्रार्थित असता वारंवार, कृष्णासी लोटला गहीवर, परी सर्व जिरविला, मग रथावरी आरूढोन, द्वारके चालिला जगज्जीवन, पोचवित जाता पांडुनंदन, तये मागे फिरवेले मनोवेगे हाकुनी रथासी, श्रीकृष्ण गेला द्वारकेसी, इकडे पांडव वनवासी, दुःख भोगीती सर्वदा, श्रीकृष्णाचे वचन समस्त, नाना तीर्थ यात्रा करीत, ऐसा लोटता काळ बहुत, पुरुषोत्तम मास पातला, तेव्हा तई यथाविधान, उत्तम केले व्रताचरण, तेने क्षत्रुषय होऊन पूर्ववत राज्य लाभले, पुढे पुरुषोत्तमाच्या कृपेसी, येथे भोगोनी सर्व सुखांती, अंती पावोनी परमपदासी, अखंड तेथीची राहिले, आणि पूर्वी दुर्धन्वा नामक सूर्यवंशी नृपनायक, तेने पुरुषोत्तम मासास देख, यथाविधी सेविला, तेने पुण्य तो आसमास, भोगुनिया सुखभोगास, अंती पावनी गोलोकास, बहुधृप झाला, ऐसा पुरुषोत्तमाचा महिमा, अनुपम असे गा मुनी सप्तमा, म्हणून मानवी अन्य कामा, सोडून तयासी भजावे, तेने सकळ दुःख लोपुनी, सुटतील जन्म मरणापासूनी, ऐसे स्वय नारायण मुनी, नारदासी कथिता झाला, इति श्री अधिक मास महात्म्य सार, गृहनारदीय पद्माधार, सज्जन श्रोते ऐकोत चतुर, पंचमोध्याय गोडहा, इति पंचमोध्यायः। गोपाल कृष्ण भगवान की जय, मलमास की जय।